छोटू आला वाटतं. शोर शॉट सांगतो, आता ही बाई आतमध्ये ना साड्यांची घडी घालत बसलेली असेल. प्रसाद दादा काय सांगू तुम्हाला, अहो गेले 30 दिवस या बाईचं हेच चाललेलं आहे. ही बाई काय करते माहितीये काय, आमच्या वेबसाईटवर ना ऑनलाईन साड्या मागवते, दिवसभर वापरते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आईच्या गावात डोक्याला शॉट झालाय माहितीये. एक तर माझा एवढासा जीव, मी एवढ्या लांब नाही येतो इथपर्यंत फक्त साडी द्यायला आणि दुसऱ्या दिवशीची साडी रिटर्न न्यायला. आता मला सांगा, मी जर हे रोजच करत राहिलो तर एक दिवस मी एवढा झिजन की हे बूट पण मला पुरतील राहायला. पण प्रसाद दादा सांगतो तुम्हाला, आज हिचा निकाल लावूनच जाणार मी. बस आशीर्वाद असू द्या. छोटू बाहेरच राहिला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम. मॅडम फर्मास चहा टाका फर्स्ट क्लास, आणि हो माझ्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवा, अर्धी बालडी. काय चाललंय? नाही तुम्ही काही टेन्शन बिन्शन घेऊ नका, काय माझ्यापासून तुम्हाला काही धोका बिका नाही. तुम्हाला काही जमणार आहे का? ठीक आहे, तुम्ही काल ऑर्डर केलेली साडी. थँक्यू सो मच. ही मी परवा घेतलेली साडी मला नाही आवडली. नाही ती इथंच असू द्या. काय उद्या मी जेव्हा इकडनं परत ऑफिसला जाईन ना, तेव्हा दोन्ही एकत्रच घेऊन जाईन. इथून म्हणजे मी इथे राहायला आलो आहे. इश, रोज रोज माझा स्माइल बघून माझ्या प्रेमात पडलात की काय? बाई प्रेमात वगैरे नाही, पण कोड्यात नक्कीच पडलेलो आहे. अशी कशी बाई असू शकते, एक दिवस आधी साडी मागवते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आता मी काय करू, मला कुठली साडी पसंतच पडत नाही. मग जी साडी पसंत पडत नाही ती घालून मिरवता कशाला? मी कुठे मिरवते? मॅडम खोटा बोलायचं नाही, खोटा बोलायचं नाही. आम्हाला सगळं कळलेलं आहे. तुम्ही जगता या जगामध्ये, पण श्वासोच्छवास घेता सोशल नेटवर्कवर. तुम्ही अपलोड केलेले सगळे फोटो आम्ही बघितलेले, समजलं ना? पाणीपुरीच्या स्टॉलवर बोलू नका, लग्नात म्हणू नका. त्या बारशाला गेला होतात ना, तेव्हा सुद्धा आमचीच साडी घालून तो चिवडा आणि लाडू खात होता तुम्ही. आणि तीच साडी मला नाही आवडली म्हणून परत सुद्धा केलेली आहे आम्हाला. आता मी काय करू? तुम्हीच म्हणता ना की आधी साडी ट्राय करा, नाही आवडली तर रिटर्न करा. आता मी तेच करते. आता कसं आहे प्राजक्ता ताई, आता साडी अशी चार चौघात गेल्याशिवाय किंवा असं ऊन वारा लागल्याशिवाय साडी कशी आहे नेमकं कसं कळणार? अरे पण मी म्हणतो कशाला हवाय साडीला ऊन वारा पाऊस? नवऱ्यालाच घालून दाखवायची आहे ना. नाही, माझ्या नवऱ्याला नेसलेली साडी आवडली ना की मग मला ती पुन्हा नेसावी लागते. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला नेसलेली साडी पुन्हा नेसायला नाही लावत? नाही, ती तर गाऊन घालते. ते रोमॅन्टिकच नाही हो हे बघा, माझा नवरा की नाही रंगांधळा, त्याला ना काहीच कळत नाही हो. अरे मग नवरा बदला ना. या साडी बदलण्याचे कसले छंद लागले तुम्हाला? छंद नाही काही, प्रत्येक वेळेला काहीतरी जेन्युइन कारण असतो. हो नाही, आज मला तुमचं जेन्युइन कारण कळू दे. तुमची 30 जेन्युइन कारण. त्याचं काय झालं ना, पहिल्यांदा की मी किटी पार्टीला गेले होते. तिथे काय झालं, सगळ्या बायकांनी माझं इतकं कौतुक केलं. अय्या किती छान दिसतेस, अय्या कसली गोड दिसतेस. घरी गेल्यावर दृष्ट काढ. त्या जोशी काकू तर मला म्हणाल्या, ही साडी अजिबात उतरवायची नाही. मग एवढी आवडलेली साडी तुम्ही परत कशाला केली? असंच असतं बायकांचं, त्या उलट बोलतात. त्या जर बोलल्या ना की ही साडी छान आहे, मग ती एकदम भंगार असते. कुठलं लॉजिक? हे वेगळं लॉजिक आहे हो बायकांचं. बायकांचं कसं असतं, समोरची बाई ना आपल्यापेक्षा एकदम भिक्कारडी दिसायला पाहिजे, म्हणून तिच्या ना चांगल्या गोष्टींबद्दल ना कधीच चांगलं बोलायचं नाही. वाईट गोष्टी असल्या ना, वाईट साड्या नेसल्या की म्हणायचं, वाव किती छान आहे, बघायचंय. सई ताई ही साडी कशी आहे? वाव खूप बघ म्हणजे भिक्कारडी साडी आहे की नाही ही? हे असंच असतो दरवेळेला. पण मग दुसऱ्या साडीच्या वेळेसचा काय किस्सा घडला तो सांगा. चला बाई, गळ केलीत ना, आता गोट्या खेळूया. चला गोट्या कसला खेळायला बसलाय?
इकडे काय गोट्या खेळायला आलोय मी? साडीचा किस्सा सांगा ना. त्याचं काय झालं, दुसऱ्यांदा जी मी साडी घेतली ना ती त्याबद्दल ना कोणीच मला काही बोललं नाही. म्हणजे ती साडी नेमकी चांगली होती. ती सगळ्या पुरुषांना इतकी आवडली ना की अय्या वहिनी वाव असंच म्हणत होते सगळं. म्हणजे वॉचमन लिफ्टमन सगळे एकदम काय असे असे सगळे बघत होते. ते 4थ्या मजल्यावरचे देशपांडे आहेत ना ते तर मला म्हणाले सुद्धा वहिनी एकदम टवका दिसतोय हो. मग ती साडी कशाला परत केली तुम्ही? अहो काय करणार, त्यांच्या बायकोने नेमकं तेव्हा त्यांना पाहिलं आणि मग टवका उडाला ना त्यांचा. मग ती साडी ठेवून घ्यायची होती तुम्ही. अगदी मनकवडे आहात हो तुम्ही. मला पण ना अगदी हेच वाटत होतं. पण मी विचार केला बाई बाई नको 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 असं कसं करणार. ऑलरेडी सगळे पुरुष माझ्या एवढे प्रेमात पडले, त्यात मला कोणी प्रपोज केलंच आणि डळला माझा तोल. मग आमचं चुकून झालं. मग येणाऱ्या ची जबाबदारी कोण घेणार? मॅडम ते असं टॉक टॉक केल्यावर होतं काय? नाही नुसतं टॉक टॉक करून नाही होत, दोन्हीकडून झालं तर होतं. मागच्या वेळेला ना मी असाच प्रयत्न केलेला करायचा पण नाही जमलो. का? त्याला ना एका दिवशी साडी आवडली, दुसऱ्या दिवशी नाही आवडली. मग फिसकटलं आमचं. मग साडीला आणि त्याला दोघांनाही पाठवून दिलं. अरे साडीला कशाला पाठवायचं? साडी ठेवायची होती ना तुम्ही. असं कसं साडी बघून मला त्याची आठवण आली असती. मग काय भाई ओ मॅडम तुम्हाला कळतं का? तुमच्या या फालतूगिरीमुळे ना माझे लय प्रॉब्लेम झालेले आहेत. काय तुमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये ना माझ्या बायकोची म्हणजे मैत्रीण राहते, मैत्रीण. बरं हे नाही तर मॅडम तुमचे स्किट मधले पंचेस सोडून बाकी सगळं लय जोरात वाजतंय. माझं निदान काहीतरी वाचते तरी, तुझं फक्त वाजल्यासारखं वाटतंय रे. हो पण मी असं ऐकलंय की काढलं तर दोघांना काढतात. मी काय सांगत होतो ओ मॅडम, अहो ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे ना, ती माझ्या बायकोला फोन करून सांगते हॅलो तुझा हा आला इकडं, त्याचा काय लफडा आहे का? मॅडम माझ्या बायकोला संशय लागलाय हो चायला, आणि त्यातला तो माझा बॉस. त्याला सांगतो बाबा दुसरा कोणाला तरी पाठवतो, तो पण ऐकत नाही. अहो मी कस्टमर केअरला फोन करून रिक्वेस्ट केली की तुम्हालाच पाठवायचं म्हणून. अरे मीच का म्हणजे रोज असा वेगवेगळा पुरुष घरी येतोय म्हटल्यावर समाज काय म्हणेल माझ्याबद्दल? ओ बाई एका साडीमुळे तुमचं टक होत, तुम्ही कसला एवढा विचार करताय? बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, जपावं लागतं. तुम्हाला नाही कळणार. त्याचं काय आहे की तुम्ही येता ना म्हणून मी सगळ्यांना सांगून ठेवले की माझा छोटू भाऊ येतो, तुम्ही पण सगळ्यांना सांगा मोठू बहीण आहे म्हणून. दी फालतूचे ऑप्शन सुचवताय हो तुम्ही. त्यापेक्षा ही साडी परत करायचं थांबवा ना, नाहीतर एक काम करतो मी इथेच राहतो. हा अय्या मग मी माझ्या नवऱ्याला काय सांगू? सांगा तुमच्या नवऱ्याला तुमचा चुलत भाऊ आला म्हणून. असं चुलत भाऊ मानलेले भाऊ किती आणायचे मी? या बाईला कसं समजवू मी? ओ बाई बाई एक काम करा, ती साडी जरा इकडे द्या. ही हा ही तुम्हाला आवडलेली नाही ना, परत करायची? अगदीच घाणेरडी आहे ना. बघूया जरा ही साडी काय झालंय तिच्यात. एक मिनिट जरा जरा अशी एकदम घट्ट जरा. हा टाईट. जाऊ दे, तशी मला आवडलीच नव्हती. हो ना, फटे हुए कपडे हम वापस नहीं लेते. ही आयडिया मला आधी का नाही सुचली? मॅडम आता परत तुम्ही मला परत साडी करायला बोलवलं ना तर मी तुमच्या सगळ्या साड्या फाडून टाकणार. मग बसा फाटलेल्या साडीचे पैसे भरत. एक काम करा, ती साडी ती रिटर्न करायची ना, आता मी तुमच्या सगळ्या साड्या फाडतो. हो